श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. नलगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधना कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची. वर्तत असता संसारी, स्वामीपद आठवी अंतरी, तयाचे या भवसागरी, निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पूर्वोन, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त, वेडा म्हणती तयासी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची ज्याच्या चित्ती, स्वेच्छेने वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती, कवणाचे गृह न जाती, दुष्ट उत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची. शीतोष्णाची भीती, नसेची ज्याची चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांतस्थळी समर्थ. सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जयासारखी. परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांचे वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची. बसप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज. कंटकशय्य करून तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घालीत असे. अंतरी पटली खून, यती ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन, कंटकशय्यवरी केले. अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका, कृपागणा भक्त पालका, पापताप दैन्य हारका, विश्वपते जगद्गुरु. पाहोनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी, राहू लागला निषेधिनी, स्वामी सनिध आनंदे. जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हासत, कुटील जन तयाते. वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कांता, ऐकोनी ऐशी वार्ता, करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करोन, करीत होत उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता गृहासी, दुष्ट उत्तरे बोले तयासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामीचरणी आसक्त, जन अपवादा न भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणे, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्रापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्री समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहात, तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशीपरी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरुत्तरी, समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतष्करणी, माथा ठेवी स्वामीचरणी, प्रेमाश्रुनी नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर,
घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारापुत्र पोशिजे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्ताना उरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन, जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र, मन करून या स्थिर, सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदाभाविक परिसोत पंचदोष अध्याय गोड हा श्री स्वामीचरणपर नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.